हॅलो विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ज्या विद्यार्थ्यांना 11वी साठी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स मध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण खूप अशी इम्पॉर्टंट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. कारण विद्यार्थ्यांना जेव्हा ऍडमिशन करायचं असतं तर त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतात. तर 11वी मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तत्पूर्वी काही छोटे छोटे डिटेल्स जे आहेत ते आपण पहिल्यांदा डिस्कस करूया. तर जे काही ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, की जी 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे सन 2026-27 साठी, तर सर्व विद्यार्थ्यांसाठी 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना जी अर्ज भाग 1, अर्जाचे 2 भाग आहेत. सो प्रवेश अर्जाचा भाग 1 आणि प्रवेश अर्जाचा भाग 2. सो प्रवेश अर्जाचा भाग 1 मध्ये रजिस्ट्रेशन येतं आणि बाकीच्या साऱ्या डिटेल्स भरणं हे येतं. तर हे जे भरायचं होतं त्याची जी सुविधा आहे ते तुम्हाला 10 एप्रिल 2026 रोजी चालू झालेली आहे. तिथून पुढे ती प्रवेश प्रक्रिया आहे किंवा ती जो पार्ट 1 जो भरायचा आहे आपल्याला फॉर्मचा, तो कधीपर्यंत भरू शकतात विद्यार्थी हे मी तुम्हाला सांगतो. सो विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया 10 एप्रिल, बघा 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता संपेल. म्हणजे विद्यार्थी परत पण रजिस्ट्रेशन करू शकतात, पण सध्या तुम्हाला एक कालावधी दिलेला आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं. तर ते रजिस्ट्रेशन कसं करायचंय ते पण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि प्लस आपण कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे पण आपण डिस्कस करणार आहे. तर विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कारण सर्वच्या सर्व ज्या नोटिफिकेशन्स आहेत किंवा सर्वच्या सर्व जी माहिती आहे 11वीच्या ऍडमिशनच्या बाबतीत तुम्हाला या चॅनलवरती नक्की बघायला मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची आहे ती गोष्ट म्हणजे आपण व्हिडिओ सुरुवात करूया आणि आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं हे थोडक्यात बघूया. त्यासाठी आपल्या हे जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आणि वेबसाईट कशी आहे बघा, mahafyjsadmission.in/landing. याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक केल्यानंतर किंवा ही वेबसाईट टाकल्यानंतर आपल्याला असं होम पेज दिसतंय. सगळं बघू शकताय तुम्ही. तर नंबर ऑफ कॉलेजेस 9551 कॉलेजेस अवेलेबल आहेत आणि ऍट धिस कंडिशन 13/4/2026, आज 13 एप्रिल आहे, सोमवार आहे, संध्याकाळचे 7:13 झाले आहेत. 91,296 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे. जर विद्यार्थी रजिस्ट्रेशन नाही केलं तर त्यांना ऍडमिशन कसं मिळणार सांगा. त्यामुळे सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये सगळ्यांना जाणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करा, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. नंतर शेवटी शेवटी काय होतं, आपली जी वेबसाईट असते ही वेबसाईट क्रॅश होण्याचे चान्सेस असतात आणि आपलं त्यावेळेस रजिस्ट्रेशन हे राहून जातं. दॅट्स वाय यू हॅव टू रजिस्टर इन टाइम. सो बिफोर द 30th एप्रिल ऍट 5:00 PM. सो 5 वाजायच्या आधी तुम्हाला 30 एप्रिलला तत्पूर्वी तुम्हाला काय करायचंय, सगळ्यांना रजिस्ट्रेशन करायचंय. तर रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण एक याच्यामध्ये सुधार आहेत काही गोष्टी, त्या मी तुम्हाला आता आपण डिस्कशन करणार आहे. बघा, आपल्याला मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, जेव्हा आपण वेबसाईट वरती आलो तर तुम्हाला ही जी दिसते का नाही, सो इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन वरती. सो इथं तुम्ही क्लिक केला, स्टुडंट रजिस्ट्रेशन वरती क्लिक केला, बघा तुम्हाला असं पेज ओपन होईल. पहिल्यांदा तुम्हाला दाखवायचं आहे की तुम्हाला सांगायचं आहे की स्टुडंट हा एरिया कुठला आहे. एरिया आहे आपला विद इन महाराष्ट्र. सो त्याला क्लिक केलं. आउटसाइड असेल तर तुम्हाला इथं क्लिक करावं लागेल, बट आपण वी आर फ्रॉम महाराष्ट्र, सो वी हॅव टू क्लिक विद इन महाराष्ट्र. देन ऍप्लिकंट स्टेटस. आता बघा फ्रेशर, म्हणजे जर विद्यार्थी जस्टच 10वी झाला असेल तर तो फ्रेशरला क्लिक करेल. समजा एखादा विद्यार्थी असेल जो रिपीटर आहे, म्हणजे काय जाईल की त्याला 10वीत लास्ट टाइम काय झाला, तो फेल झाला आणि तो परत तो 10वीची एक्झाम देऊन पास होणार आहे, तर असा विद्यार्थी हा रिपीटर असेल. प्रिव्हियसली पास, समजा 2-4 वर्षापूर्वी पास झालाय आणि त्याला सध्या 11वीला ऍडमिशन घ्यायचंय तर तो प्रिव्हियसली पास आहे. नंतर तुम्ही 10th स्टँडर्ड एसएससी ला क्लिक करायला, तुमचा जो काय बोर्ड असेल, सीबीएसई बोर्ड असेल, आयसीएससी बोर्ड असेल, NIOS, IGSE, कुठला का बोर्ड असं ना, तुम्हाला आपल्याला महाराष्ट्र बोर्ड आहे ना आपलं, तर महाराष्ट्र बोर्डला क्लिक करावं लागेल. जे विद्यार्थी सीबीएसई असतील ते सीबीएसईला क्लिक करतील. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सीट नंबर तुमचा टाकायचा आहे. 10वीच्या एक्झामचं झालेलं, अजून रिझल्ट लागलेला नाही तर तुम्हाला इथं सीट नंबर टाकायचा. तुमच्या आईचं नाव इथं तुम्हाला एंटर करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं, त्याच्यानंतर तुमचा इयर ऑफ एक्झामिनेशन टाकायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला 2026 तुम्ही टाकू शकताय. त्याच्यानंतर तुम्हाला काय टाकायचं इथं बघा, मंथ ऑफ एक्झामिनेशन, सो इट विल बी द मार्च. ओके,
सो नंतर मोबाईल नंबर ऍड करायचा तुम्हाला इथं, ठीक आहे. तर ईमेल आयडी ऍड करायचा आहे तुम्हाला. इथे एक सिक्युरिटी क्वेश्चन आहे, याचा तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सिक्युरिटी क्वेश्चन लक्षात ठेवा, कुठं तर लिहून घ्या आणि त्याचा आन्सर पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कधी तुमचा जर पासवर्ड चुकीचा पडला किंवा पासवर्ड रिसेट करायची वेळ आली तर तुम्हाला तो क्वेश्चन बरं पडेल. पासवर्ड डिटेल्स मध्ये तुम्ही पासवर्ड आणि तुमचा कन्फर्म पासवर्ड करा, कोड टाका आणि रजिस्टर म्हणा इथं. सो रजिस्ट्रेशन तुमचं झालं, मान्य आहे. पण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अजून पुढच्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला भरायच्या आहेत पार्ट 1 साठी. सो प्रवेश प्रक्रियाचा जो भाग 1 आहे तो रजिस्टर झालं. इथं रजिस्टरवरती क्लिक केलं म्हणजे संपलं असं नाही. आता आपण पुढे जाऊया, ठीक आहे. सो नेक्स्ट बघा, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आता या पेजवरती तुम्हाला यावं लागेल. या पेजला आल्यानंतर तुम्हाला लॉग इनला क्लिक करायचंय. मग लॉग इनला क्लिक केल्यानंतर का नाही, तुम्हाला हे तुमचं तुम्हाला एक रजिस्टर हे वरती बटन क्लिक केल्यानंतर बघा रजिस्टरला तुम्हाला पहिल्यांदा काय होईल, एक असं पेज ओपन होईल आणि याच्यावरती तुम्हाला प्रिंट डाउनलोड आणि प्रोसीड टू लॉग इन, तुम्हाला प्रोसीड टू लॉग इनला क्लिक करायचं आहे. ओके, आपण प्रोसीड टू लॉग इनला काय केलं, क्लिक केलं. त्याच्यानंतर बघा पुढे आलो तर असं पेज दिसलं, जसं की मी तुम्हाला आता दाखवलं. बघा लॉग इनला जर क्लिक केलं तर असं पेज ओपन होते. मग तुम्हाला इथं लॉग इन आयडी टाकावा लागेल तुमचा. सो आपला लॉग इन आयडी एंटर केला, पासवर्ड एंटर केला, कॅप्चा एंटर केला आणि कीप मी लॉग इन वरती क्लिक केलं तरी चालेल, काय हरकत नाही. हा कॅप्चा आहे असं एंटर करून घ्यायचा. कॅप्चा एंटर केला करून घेतला की तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल बघा तुमचा. सो हा डॅशबोर्ड आला म्हणजे असं नाही की तुमचं झालं फायनल ऍडमिशन झालं तुमचं, नाही तसं, किंवा तुमचा पार्ट 1 भरून झाला. बघा तुम्हाला याच्यामध्ये डिटेल्स भरायचे आहेत, हे लक्षात घ्या. सो तुमचं नाव इथं कोपऱ्यामध्ये दिसणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सो पार्ट 1 दिसतं की ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 दिसतं का सगळ्यांना? ओके, सो याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन डिटेल्स भरायचे आहेत, पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत, ऍड्रेस डिटेल भरायचे आहेत, कॅटेगरी रिझर्वेशन. आता मी तुम्हाला साइड बाय साइड आता कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ थोडा जरी मोठा होत असला तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण खूप इम्पॉर्टंट माहिती आपण आता डिस्कस करणार आहे. सो रजिस्ट्रेशन डिटेल तुम्ही जर भरायला गेला तर हे ऑलरेडी आपण भरलेलं आहे, याच्यामध्ये काय अडचण नाही आपल्याला. सो नेक्स्ट, इथून नेक्स्ट करायचं आपल्याला, हे सगळं भरलेलं आहे वरचे पेज आपण ऑलरेडी हाय असं येतं ते. त्याच्यानंतर बघा आपल्याला पर्सनल डिटेल मध्ये भरायचं आहे बघा. सो नेम ऑफ ऍप्लिकेंट आपोआप दिसेल, जर इथं शाळेचं नाव वगैरे आलं नसेल, डेट ऑफ बर्थ टाका, युडाएस नंबर आपोआप, त्या बऱ्याच गोष्टी का नाही तुमच्या इथं आपोआप येतात ह्या. सो स्कूल इंडेक्स ह्या आपोआप येतं सगळं. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या व्ह्यू पास आउट फ्रॉम द जिल्हा परिषद म्युनिसिपल, हे तुम्हाला तुमचं जे असेल येस ऑर नो तुम्हाला इथं करायचंय. नो ला क्लिक करा, येस ला क्लिक करा, सेव्ह नेक्स्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला ऍड्रेस डिटेल्स तुमच्या फिलअप करायचे, त्या मोबाईल नंबर टाकायचा आहे, सेव्ह नेक्स्ट करायचा आहे. तुमचं काय ऍड्रेस असेल, डिस्ट्रिक्ट असेल, एरिया असेल, पिनकोड असेल, सिटी असेल, ते सगळे एंटर करायचे, मोबाईल नंबर टाकायचा आणि सेव्ह नेक्स्ट करायचा. आता आलं सगळ्यात महत्वाचे डॉक्युमेंट्स. तर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट, विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार ऍडमिशन हे मिळतं. सो लास्ट टाइम बघा जवळजवळ 4 राऊंड होते, मेन 4 राऊंड होते, पण त्याच्यानंतर भरपूर सारे एक्स्ट्रा राऊंड लागले होते. त्या विद्यार्थ्यांमध्ये कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पण ऍडमिशन मिळालं, सर्वांना ऍडमिशन मिळालं. पण जे विद्यार्थी कॅटेगरीचे विद्यार्थी असतात, समजा SC असेल, ST असेल, OBC असेल, EBC असेल, EWS असेल, तुम्हाला हे जे तुम्हाला रिझर्वेशन असतं, ह्या रिझर्वेशन मध्ये जर तुम्ही मोडत असतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, सगळ्यात पहिल्यांदी गोष्ट तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट काढावं लागणार आहे. सो तुमची जी काय कॅटेगरी असेल ना सर, त्याची पहिल्यांदा सर्टिफिकेट काढून घ्या. सो SC असेल, त्याच्यानंतर ST आहे, SC, ST, OBC, EBC, EWS आणि SCBC, हे सगळे जे रिझर्वेशनचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला लागणार आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं डॉक्युमेंट आहे सो तुमची कास्ट सर्टिफिकेट. काय लागेल तुम्हाला? कास्ट सर्टिफिकेट. त्याच्यानंतर 10वीचा LC लागेल तुम्हाला, 10वीचा LC, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल. आत्ताच शाळेत जावा, शाळा सोडल्याचा दाखला काढून घ्या, तो तुम्हाला लागणार आहे ओरिजिनल. आणि प्रत्येक डॉक्युमेंटच्या काय करा, एक 4-5 झेरॉक्स काढून ठेवा, कारण तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस त्या लागणार आहेत. सो पहिल्यांदा झालं काय सांगा, पहिल्यांदा झालं तुमचं कास्ट सर्टिफिकेट, नंतर शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यानंतर तुमचं गुणपत्रिका जेव्हा मिळेल तेव्हा गुणपत्रिका, त्याच्या पण 3-4 झेरॉक्स सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. त्याचं अपलोड करताना लागत नाही पण हे तुमच्याकडे असावं. त्याच्यानंतर तुमचं डोमेसाईल, तुमचं आधार कार्ड, हे सगळ्या ज्या डिटेल्स आहेत तुमच्या काय पाहिजे तुमच्याकडे पाहिजे, तर ह्याच्या प्रत्येकाचे 3-4 झेरॉक्स काढून ठेवा. हे सगळे इम्पॉर्टंट आहेत, ते डॉक्युमेंट्स आहेत. आता पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, सो डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, असेल तर येस करा, नसेल तर नो करा.
नो केल्यानंतर अपलोड करायचं असेल तर ते पण तुम्हाला करता येतं. आता जर तुम्हाला येस असेल तुमच्याकडे तर आता अपलोड करा, नसेल तर तुम्ही नेक्स्ट टाइम इथे एक फॉर्म भरायला मिळतो आपल्याला, तो पण फॉर्म भरून आपण तो नंतर तो त्याला हमीपत्र म्हणतात, ते पण आपल्याला भरायचं आहे. सो डज ऍप्लिकेंट बिलॉंग टू हँडिकॅप असेल तर येस, नसेल तर नो. डज ऍप्लिकंट बिलॉंग टू द अर्थक्वेक असेल तर येस, नसेल तर नो. ऍप्लिकंट पॅरेंट बिन ट्रान्सफर्ड फ्रॉम ऑनलाईन प्रोसेस एरिया, हे तुम्ही ऍप्लिकंट ग्रँडफादर फ्रीडम फायटर, तुमचं काय जे बिलॉंग करताय त्याच्यानुसार तुम्ही काय करा, येस नो करा. आणि जर इन हाऊस कोटा, तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, तुमच्याच कॉलेजमध्ये तुम्ही शाळेमध्ये 10वी दिली आणि तुमच्याच कॉलेजमध्ये तुम्हाला 11वीला ऍडमिशन घ्यायचं असेल, म्हणजे तुम्ही तिथंच 10वी दिली आणि तुम्हाला 11वीला तिथंच ऍडमिशन घ्यायचं, एकाच कॉलेजमध्ये शाळा आहे आणि कॉलेज पण म्हणजे साईड बाय साईड एकाच आहे, म्हणजे एकाच संस्थेचा आहे, तर त्याला इन हाऊस कोटा म्हणायचं. समजा तसं असेल तर तुम्हाला इन हाऊस कोटामधून तुम्हाला येस म्हणा, इथं इझिली ऍडमिशन मिळून जाईल. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला 10वीचं मार्कशीट सध्या अपलोड करायचं आहे, पण ते तुमच्याकडे नाही सध्या, त्यामुळे तुम्ही हमीपत्र भरून द्यायचं आहे. ते हमीपत्र कुठून भरायचं हे पण सांगतो मी. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, ते तुम्ही इथून काय करू शकता, अपलोड करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर ऍडमिशन प्रोसेसची जी फी आहे, जी तुम्हाला सगळं दिसेल इथं, सो याला क्लिक केलं तुम्ही, कॅटेगरी झाल्यानंतर अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट झाल्यानंतर पे ऍडमिशन फी, सो 100 रुपये तुम्हाला इथं प्रत्येकाला फी पे करायची आहे. आणि पे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढच्या पेज होता, लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक केलं की तुम्हाला इथं लॉक करायचं आहे. सो दिस विल बी कम्प्लीट युअर पार्ट 1. सो अशा प्रकारे पार्ट 1 आपण कम्प्लीट करणार आहे. आता बघा, तुम्हाला सांगतो हमीपत्र कुठून भरायचं. सो हमीपत्राचा फॉर्मॅट आहे आपल्याकडं. सो युजर यूज इन्फॉर्मेशन बुकलेट, स्टुडंट ग्रीव्हन्स, स्टुडंट रजिस्ट्रेशन, ऍप्लिकेशनचा एक फॉर्मॅट असेल तर मी त्याची लिंक मी तुम्हाला डाउनलोड करून पाठवून देतो. ऍप्लिकेशनचे नाही का, आपलं हे हमीपत्र, ठीक आहे, बाय कॉलेज, ठीक आहे, मी तुम्हाला आले की ते पाठवून देतो. आता सध्या ते ऑनलाईन अवेलेबल नाही. ओके, डन. तुम्हाला काय अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये ज्या काही तुमच्या अडचणी असतील ते मला टाका, मी त्याच्यावरती नक्की कमेंट वाचून तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघितला ह्यासाठी मी तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली.